सरकारी कार्यालयांमध्ये मराठी बंधनकारक होते, तर दुसऱ्या बाजूला मुंबईतील मराठी शाळांचा आकडा घटलेला आहे. महापालिकेच्या 368 मराठी शाळांचा आकडा आता 262 वर आला. म्हणजे मराठी शाळांचा आकडा घसरतो मुंबईत. मराठी भाषा टिकवायची असेल तर ते नुसतं कागदोपत्री बोलून चालत नाही. त्याचा प्रॅक्टिसही झाली पाहिजे, त्याला अंमलबजावणी झाली पाहिजे. आपण सगळ्यांनी बघितलं असेल की नुकतंच साहित्य संमेलनाचं सूप वाजले. मात्र या साहित्य संमेलनात सर्व प्रमुख पाहुणे यांची जी आसन व्यवस्था केली होती, त्या आसन व्यवस्थेच्या ज्या नेमप्लेट्स होत्या, नावाच्या ज्या पाट्या होत्या, त्या इंग्रजीत ठेवल्या गेल्या. मराठी साहित्य संमेलनातल्या नेमप्लेट इंग्रजीत जर तुम्ही ठेवत असाल तर यावरूनच मराठी भाषेबद्दल किती आपुलकी आहे हे आपल्या लक्षात येईल. मला असं वाटतं की मराठी भाषाविषय, मराठी अस्मिताविषय हा भाजपासाठी निव्वळ आणि निव्वळ राजकारणाचा तोंडी लावण्याचा विषय आहे. आणि त्यामुळे त्यांना मराठी भाषेबद्दल किंवा मराठी अस्मितेबद्दल फार काही सोयरसूतक वाटत नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.